श्री गुरुदेव, मी अंतरी रत्नाकर कालेकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे थेट नागपूर या दिंडीमधून। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथील मोहगाव झिलपी येथून 13 सप्टेंबर 2024 रोजी। आज दिनांक 30/9/2024 आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा 18वा दिवस। चला तर मग आपणही या वसुंधरा पायी दिंडीच्या आजच्या संपूर्ण प्रवासात सामील होऊया। मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री संदीपान बालाजी चांबले व सौ उषा संदीपान चांबले या यजमानांना। त्यानंतर धूपारती संपन्न झाली। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना रथामध्ये विराजमान केले गेले। सकाळच्या चहापानानंतर या वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। तूच वाट, तूच दिशा, तूच पाऊल, तूच चाहूल, तूच रक्षक आणि अंतिम ध्येयही तूच। निर्गुणही आहेस तूच आणि सगुणही आहेस तूच। याच निर्गुण सिद्ध पादुका घेऊन खेडोपाडी पायी यात्रा करूनही यात्रिकी मंडळी आपल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या
सगुण साकार दर्शनाची आस घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास पादाक्रांत करत आहेत. ज्याप्रमाणे जळविना मासा तडफडतो, पौर्णिमेच्या चांदण्यासाठी चकोर कासावीस होतो, त्याचप्रमाणे गुरुभेटीसाठी आतुर झालेल्या या हजारो यात्रिकींच्या मनाची उत्कंठाही तेवढीच भावनिक आहे. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या भेटीसाठी आसुसलेल्या मनाने त्यांचे पुढे सरसावणारे प्रत्येक पाऊल. आज रोजी अनेक वाहने आहेत, पण तरी यांच्या भक्तिभावाने चालण्यात दृढ निश्चय आहे, दृढ संकल्प आहे, निग्रह आहे, ओढ आहे आणि मुख्यत्वे गुरुभेटीसाठी आतुरता आहे. श्री क्षेत्र नाणीधाम हेच या साऱ्यांचे अंतिम ध्येय आहे. कुठेही भेदभाव नाही, गरिबी श्रीमंतीची अडसर नाही, बस परमपूज्य जगद्गुरु श्रींची भेट आणि श्री क्षेत्र नाणीधाम हेच ध्येय आणि हेच उद्दिष्टही. या साऱ्यांच्यात टाळ मृदुंगातून निघणारे ध्वनीतही परमपूज्य जगद्गुरु श्री, वाणीतही परमपूज्य जगद्गुरु श्री, श्वासातही परमपूज्य जगद्गुरु श्री आणि डोळ्यातही परमपूज्य जगद्गुरु श्रींनाच भेटण्याची आस, असे गुरुमय झालेले वातावरण. आता तहान म्हणजेच गुरुभेट, भूक म्हणजे गुरुभेट, आस म्हणजे गुरुभेट, श्वास म्हणजे गुरुभेट. एक पूर्णत्वच एका अपूर्णत्वाला पूर्ण करू शकते, अगदी तशीच काहीशी अवस्था झाली आहे या साऱ्यांची. जशी नदीला ओढ असते समुद्राला भेटण्याची, समुद्रात सामावण्याची, त्याच्यात विरून जाण्याची, अगदी तशीच ओढ लागली आहे या साऱ्यांना परमपूज्य जगद्गुरु श्रींना भेटण्याची आणि त्यांच्यात विरून जाण्याची, त्यांची लोभस्वरूप डोळ्यात साठवण्याची. ही दिंडी म्हणजे भगवंत नामात ठेका धरून भाविक भक्तांची भगवंत भेटीच्या ओढीने निघालेल्या कित्येक भाविकांचा समुदाय म्हणजे दिंडी असते. अशीच ही सुद्धा वसुंधरा पायी दिंडी आहे. अध्यात्माचा ठेका अन सोबत निसर्ग रक्षणाचा ध्यास घेऊन सामाजिक पातळीवर ही दिंडी जनजागृती करत निघाली आहे. आपली वैयक्तिक वैद्यकीय यंत्रणा, स्वच्छ निर्जंतुक पाणी व स्वच्छता प्रेमी बॅनर सुद्धा या साऱ्यांसोबत आहेत. निसर्ग रक्षणाचा वसा आणि वारसा जनमानसात उमटवत ही वसुंधरा पायी दिंडी निघाली आहे. हिंदू संग्राम सेनाही या वसुंधरा पायी दिंडीसाठी आदर्शवत ठरत आहे, कारण हीच हिंदू संग्राम सेना स्वच्छता सुद्धा करत आहे. या दिंडीतून यात्रिकींकडून होणारी घाण कचऱ्याची स्वच्छताही हिंदू संग्राम सेना करत आहे. यामुळे कुठल्या गावांनाही यांचा त्रास होत नाही. खरंच पर्यावरण रक्षण, स्वच्छता हाच वसा आणि वारसा जपत असलेली वसुंधरा पायी दिंडी पाहायला मिळते.
ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे महालक्ष्मी प्युअर व्हेज लातूर रोड बायपास तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणी। सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। याचे अन्नदाते आहेत श्री राजेश सोपान दराडे।
त्या ठिकाणी पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले आहे। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री धनराज बाजीराव सगर या यजमानांना। स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया।
यानंतर आरती संपन्न झाली व दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. ज्ञानिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. ज्ञानिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. ज्ञानिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री धनराज बाजीराव सगर. तुझी योगिराया. गुरु अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मग आपण अल्पविश्रांती नंतरचा या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास पाहूया दुसऱ्या सत्रात. चला तर मग आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. श्री गुरुदेव